नावाजलेलं असं नाव आहे, तुम्ही ऐकून असाल विनीत. एक विनीत विनीत आलेले आहेत आपल्या संघासाठी. बघूया आता काय करताय विनीत. चांगले नावाजलेले खेळाडू आहेत, पंचक्रोशीमध्ये त्यांचं नाव सुद्धा आहे आणि आपल्या मानकुली गावात सुद्धा त्यांनी नाव लौकिक केलेलं आहे. असे विनीत मानलेले आहेत. बघूया आता ते काय करताय आपल्या संघासाठी. चला सामना चालू ठेवायचा आहे. टायमर ऑन आहे, लक्षात असू तुमच्या. नवीन फलंदाज विनीत माली. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तकदीर माली पुन्हा एकदा सज्ज होताना. सामनाकारी फलंदाज मनोज किनी. तकदीर मालीच्या षटकातील पुढील चेंडू. सामना करतील मनोज. आणि मनोजाने काही सुचलं नाही अजूनपर्यंत, समजलं नाही गोलंदाजी कशी होत आहे ते. आणि तकदीर माली चालाक गोलंदाज आहेत, चांगली गोलंदाजी करत आहेत ते. फलंदाजांना काही समजून देत नाही. बघूया आता काय करताय मनोज. मनोज काय प्लॅनिंग असणार आहे पुढच्या चेंडूसाठी. बॉलिंगसाठी सज्ज तकदीर. आणि सेम बॉल, जबरदस्त बॉलिंग करतायत तकदीर. काय बॉलिंग होत आहे, काय बॉलिंग टाकत आहे ते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताय. मनोजाने काही सुचत नाही. बघूया आता काय करताय मनोज. पुढचा चेंडू टाकतील तकदीर. आणि हिट विकेट्स. मनोज हे हिट विकेट्स बाद झालेले आहेत. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव केले स्वतः आणि मग तिसऱ्या चेंडूवर त्यांनी स्टंपला पाय लागला त्यांचा आणि ते बाद झाले. हिट विकेट्स बोलतात त्याला. हिट्स विकेट झालेले आहेत ते. मला असं वाटतं की काहीतरी रणनीती असेल त्यांची. नाही तरी काय आपलं एक गाव आहे, गाव समजू शकू. आपण तर नेहमी कमेंटरी करत नाही, कधी कधी करत आहेत. तर कोणाला काही वाटलं असेल, अपशब्द वापरला असेल चुकून, तर आम्हाला सांगा. नव्याने आलेले फलंदाज प्रतीक. मला असं वाटतं की प्रतीकला यायचं असेल म्हणून ते हिट विकेट झाले असतील, कारण प्रतीक देखील हा चांगला खेळाडू आहे. म्हणून त्यांनी एक विकेट बहाल केलेला आहे समोर संघासाठी, श्रीगणेशसाठी मनोज यांनी. आता मध्ये जी जोडी मैदानावर उपलब्ध आहे ती एक अशी जोडी आहे की ती कुठल्याही क्षणी धावसंख्या झपाट्याने 50च्या वरपर्यंत नेऊ शकतात. बघूया ते गेअर बदलतात का आता. त्यांना गेअर बदलायची गरज आहे, कारण आता जे रन आहेत ते थोडंसं अंकुश लागलं रनावरती. पण तकदीर देखील असा गोलंदाज आहे की त्या फलंदाजांना कुठल्या प्रकारचा मोठा फटका मारण्याचा चान्स देत नाहीये. रन झाले 8. आतापर्यंत 8 धावा झालेल्या आहेत. दुसरे ओव्हर प्रगतीपथावर आहे, मार्गस्थ आहे. चला कृपया वेळेचे सहकार्य करा. वेळ खूप महत्वाची आहे सर्वांसाठी. टायमर ऑन आहे. तेथे कुठल्याही गाडीची काच चमकते. फोर व्हीलर आहे का? जी कोणाची फोर व्हीलर गाडी आहे ती तिथून काढायची, त्याची काच फलंदाजाच्या डोळ्यावर येते. पाहूया तकदीर गोलंदाजाच्या मार्गावर, त्याला सामोर जाईल प्रतीक. प्रतीकाने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने चेंडू जातोय. चेंडू एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका होण्यात येत आहे. गचाल क्षेत्र मात्र 2 धावा सहज होती. आणि तोच प्रतिकार पुन्हा एकदा बॅटिंग झाला. 2 धावा कंप्लीट. चेंडूवाली एक घेतोय, मात्र एकाच धावे समाधान मानावं लागेल. धावसंख्येने पुरुष शकते 11. 2 बाद 11. दुसरं षटक संपतंय. चांगली गोलंदाजी केली आहे तकदीर यांनी. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 2 बाद 11. इनफ टोटल मात्र धावपलकर पाहायला मिळत नाही. विनीत मालीकडून भरपूर अपेक्षा असणार आहेत सरपंच 11 संघाला. जर सामन्यामध्ये एक चांगलं लक्ष समोर ठेवत असेल तर इथून गेअर बदलण्याची गरज आहे. सन्मान्य नरेश माली साहेबांचे ते आगमन होत आहे. त्यांचं देखील MPL मानकुली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पुढील मॅचचे माजी खेळाडू आहेत. वेलकम
आतिश माली आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आतिश माले तुमचं हार्दिक स्वागत करताय आपण. 2 षटकांची समाप्ती नंतर धावसंख्या 11. दोन्ही संघाचे 12 खेळाडू होते उपस्थित राहायचं आहे. मोहित बॉलिंग ट्रॅकवर तिसरं षटक घेऊन आलेलं आहे. बघूया आता 2 षटकामध्ये काय करत आहेत सरपंच 11 आणि चांगला उचललेला चेंडू आहे आणि षटकार उत्तुंग षटकार मारलेला आहे. क्या बात आहे. मोहितचं स्वागत प्रतीक यांनी फटक्याने केलेलं आहे आणि याच प्रकारे चेंडूची चामडी लोलवावी लागेल तर सरपंच 11 संघाला एक चांगलं लक्ष श्री गणेश ए संघासमोर ठेवायचं असेल तर. अतिशय उत्कृष्ट षटकार मारलेला आहे. टोलेबाजी फटकेबाजी चालू केलं म्हणतात वाटते बॉलिंग साठी मोहित अशी त्याने षटकार फटकीची गरज आहे आणि ती फटकायची गरज त्याने चालू ठेवलेला आहे म्हणतात चालू केलेला आहे. धावसंख्या 6 ने वेगाने वाढून होते. धावपलीकडे 17. धाव संख्या झाले 17. चांगली पहिल्यांदा एकदा प्रतीक बघूया काय करतात पुढच्या चेंडूवर ते आणि पुन्हा उचललेला आहे आणि बघूया काय जज करतायत का मिस फील्ड. अभियाला अंदाज घेता आलेला नाही. होत आहे कभी कभी नाही भरपूर उंच कॅच गेल्यामुळे थोडा अंदाज त्यांना जजमेंट भेटला नाही म्हणतो वाटतं कॅचचा आणि तोपर्यंत 2 धाव पूर्ण करण्याची संधी मिळते प्रतीक माली याला. ते काय सूरज किरण डोल्यावर आले असतील म्हणून थोडंसं त्यांना सुचलं नसेल. काही हरकत नाही चांगला प्रयत्न केला त्यांनी. प्रतीक काही मला तरी मागच्या अंगामध्ये चांगली बॅटिंग केली होती मला तर मला आठवते आणि पुन्हा तशीच तोच फॉर्म ठेवत सातत्याने राखत आहे मला वाटते. बघूया प्रतीक सामना करतील पुढचा चेंडूचा. मस्त जबरदस्त बॅटिंग चालू आहे सध्या प्रतीक यांच्या मार्फत आणि मिस फील्ड झालेला आहे. संदीप माले यांच्याकडून मिस फील्ड झालेला आहे पण 2 धावांचा प्रयत्न केला नाही. धावसंख्या 20 आणि आता मात्र स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय विनीत माली. स्ट्रायकर एंडला विनीत माली. विनीत माली जे पंचक्रोशीमध्ये नावाजलेला आहे विनीत माली. बघूया आता काय करत आहे आपल्या संघासाठी. 20 धावा झालेल्या आहेत. चांगला उचललेला चेंडू आहे. बघूया आता काय होत आणि षटकार सीमारेच्या बाहेर. हीच तर खासियत आहे विनीत माली याची. सुपर व्ही ऑफ मानकोली विनीत माली आपला जलवा दाखवताना पाहायला मिळतोय. षटकारी संघाची धावसंख्या मुसंडी मध्ये सरपंच धावसंख्या 26 लॉस फॉर द 2 विकेट. सीमारेच्या बाहेर झेल पकडलाय प्रणय भोईराने. आपल्याला शेवटच्या दिवशी पारितोषिक मिळेल. तिसरी ओव्हर चालू आहे सध्या. प्रतीक बघूया काय करते प्रतीक. पुढचा चेंडू कसा खेळून काढणार आहे प्रतीक. What a shot. What a shot आहे. जबरदस्त शॉट आणि 6 धावा. जबरदस्त बॅटिंग करते प्रतीक. प्रतीक यांनी मला वाटतं चांगली सुरुवात केलेली आहे आणि जोश मध्ये सुरुवात केलेला आहे. मागच्या वर्षा हंगामातला फॉर्म त्याने पुन्हा एकदा परत मिळवला आणि तो तीच बॅटिंग. धावसंख्या 35. MPL स्पर्धेमध्ये गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये या स्पर्धेमध्ये रायझिंग स्टार ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक प्रतीक माली याने पटकावलं होतं आणि इथे चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सलो की पलो करून ठेवलेले आहे गोलंदाजांना. स्पेशल थँक्स ऋतिक माली ज्यांच्याकडून थंड्याची व्यवस्था आमच्या कॉम बॉक्स मध्ये केले गेलेले आहे. हे अतिशय महागडं षटक मोहित मालीचं पाहायला मिळते कारण या षटकामध्ये तब्बल 24 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. नाही महागड नाही जबरदस्त महागड ठरू शकतं. हे मॅच टर्निंग पण असू शकतं. आतापर्यंत किती टायमर ऑन आहे सर्व संघांनी. 35 धावा. चला पुढचे संघ टॉस साठी उपस्थित राहायचे आहेत. चारधाम स्पोर्ट आणि संतोष स्पोर्ट. चौटार स्पोर्ट आणि श्री गणेश बी. चला टॉस करून घ्यायचं आहे. अगदी बरोबर 3 षटकं झाले आणि 15 मिनिटं खर्च केलेले आहेत. वेळेचं भान ठेवलेलं आहे.
गोलंदाजी करणाऱ्या संघाने. चौथा आणि अंतिम षटक घेऊन येते मयुरेश म्हात्रे आणि फलंदाज सज्ज आहे विनीत. अंतिम षटक हाणामारी षटक बघूया काय करताय विनीत माली. मयुरेश देखील एक चांगला गोलंदाज आहे, परंतु समोर देखील तसाच फलंदाज आहे. एक दिग्गज समोर फलंदाज आहे मयुरेश माली, यांच्यावर दबाव असणार आहे. बघूया काय करत आहेत, कशी गोलंदाजी करत आहेत ते. हो हो हो, हो. सुरेख गोलंदाजी. चांगली अतिशय चांगला गोलंदाजी करत आहेत ते. चांगला बॉल टाकला त्यांनी. विनीत माली यांना थोडासा फसवलेला आहे आणि विनीत माली सुद्धा बीट झालेला आहेत. अगदी बरोबर आहे, अशाच प्रकारची गोलंदाजी करायला पाहिजे होती सुरुवातीपासून. बघूया आता काय करत आहे शेवटच्या 5 चेंडूमध्ये काय करणार आहेत मयुरेश म्हात्रे आणि विनीत. मयुरेशाचा दुसरा चेंडू सामोर जाईल तो विनीत. एक उजव्या शैलीचा धडाकेबाज फलंदाज. धाव संख्या झाल्या 35. फुलटॉस आणि चेंडू फुलटॉस आणि चेंडूचा चेंडूला नाही. सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. भरपूर समाचार घेतले आणि 6 धावा पटकवलेल्या आहेत विनीत माली यांनी. धाव संख्या झाली ती 41. 41 संघ धाव संख्या 41 झालेला आहे आतापर्यंत. आपल्याकडे जुना चेंडू एकच आहे, तोच घ्यायचा आहे. सरपंच इलेव्हनची धाव संख्या 41 झालेला आहे आतापर्यंत. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. धाव संख्या 41. दरम्यान रमाकांत पीडी साहेबांचं जे आगमन झालेलं आहे, त्यांचंही पण IPL बांधकाम प्रीमियर लीगमध्ये हार्दिक स्वागत आहे. काय फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. कुठल्याही गोलंदाजाला सोडलेलं नाहीये. संघ धाव संख्या 41 झालेला आहे 41. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. बघूया मयुरेश म्हात्रे काय करत आहेत. बॉलिंग बॅटिंग साठी सध्या विनीश. पुन्हा एकदा पूल केलेले आहे. पुन्हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. पुन्हा एकदा 6 धावा. चांगली बॅटिंग करत. नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांकडून. फ्री हिट असणार आहे पुढचा. फ्री हिट आहे ना. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. काय बॅटिंग करतायत. जबरदस्त बॅटिंग विनीश माली यांच्याकडून होत आहे आणि विनीत माली यांच्याकडून होत आहे. फ्री हिट असणार आहे चेंडूवर. पाहूया पुन्हा एकदा मयुरेश. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आहे. पंचांचा वाईटचा इशारा आहे. अतिरिक्त धावसंख्येचा भर होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 49 धावसंख्या झालेली आहे. फिट कंटिन्यू असणार आहे कारण पंचांचं वाटचं इशारा आलेला आहे. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. चांगली बॅटिंग करत आहे विनीत. मयुरेश म्हात्रे राईट मोर द विकेट. लॉर फुलटॉस चेंडू. चेंडूला टर्न केलेला आहे. काऊ कॉर्नर रिझन मध्ये दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जातो आणि 2 धावा अगदी सहजरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. चांगली बॅटिंग करत आहेत विनीत. अतिशय चांगली आणि उत्कृष्ट बॅटिंग करत आहे विनीत. धावसंख्या 51. 51 धावा झालेल्या आहेत. आहे. पहिल्या मॅच झाले त्याच्यामध्ये ज्ञानदेव स्पोर्टनी 51 धावा केल्या होत्या. आता दुसरी मॅच चालू त्याच्यामध्ये सुद्धा तोच टार्गेट. बघू काय होतं. टार्गेट काय सेट करणार आहेत सरपंच 11. पहिल्या 2 षटकामध्ये केवळ 11 धावा होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकापासून सरपंच 11 संघाच्या फलंदाजांनी गेअर बदललेला आहे. मयुरेश बघूया काय करत आहे आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा विनीत यांनी उचललेला आहे आणि तो आणि षटकार 6 धावा सीमारेषा बाहेर बोल गेलेला आहे. चेंडू गेलेला आहे. आणि आपल्याला असं पाहायला मिळतं फक्त मयूर गोलंदाजी करतोय आणि विनीत करतोय. बाकीचे जेवढे खेळाडू आहेत ते फक्त मान वर करून चेंडू पाहतायत. बघायची भूमिका घेत आहे. काय करणार शेवटी. विनीत असा बॅटर आहे तो काही कुठल्याही क्षणी कुठलाही शॉट मारू शकतो सांगता येत नाही. कुठलाही फलंदाज जागेवर हलत नाही. फक्त मान वर करून चेंडू पाहतो की सीमारेषे बाहेर झाले. जसं एबीडी 36 डिग्री खेळतो तसा विनीत सुद्धा 36 डिग्री खेळू शकतो आणि खेळतो. धावसंख्या होती 57. 57 धावा झाल्या 57. धावांचा डोंगर उभा केलेला आहे. त्यात काही शंकाच नाही. आणि आणखी चेंडू काहीतरी किती धावा झाल्या 57. मयुरेश आता बघूया काय करत आपल्याला. आता विनीत बॅटिंग साठी सज्ज आहे. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न आणि चेंडू एका टप्प्याने होता सीमारेषेच्या बाहेर जातोय. संदीप माले यांच्याकडून मिसफील्ड झालेले 4 रन. धावसंख्या झाली 61. 61 धावा झालेल्या आतापर्यंत. चांगली स्थितीमध्ये नेऊन ठेवलेल्या आहे संघासाठी विनीत यांनी.
सुरुवातीचे 2 षटक आपण पाहिली तर विचार केला देखील नसेल की धावसंख्या एवढ्या झपाट्याने पुढे जाईल. पहिल्या 2 षटकामध्ये 18 धावा केल्या होत्या सरपंच जिल्ह्याने. त्याच्यानंतर तो गेअर बदललेला आहे, तो अजूनपर्यंत थांबला नाहीत. बॉल एक नवीन बॉल आहे, जुना बॉल अवेलेबल नाहीये. 53 धावांची पार्टनरशिप झाली दोन्ही फलंदाजांमध्ये. 53 ची पार्टनरशिप झाली, जबरदस्त पार्टनरशिप झालेली आहे. मला तर ही पहिलीच पार्टनरशिप जी आहे, टाळ्या वाजवायचे. 53 धावांची पार्टनरशिप झालेली आहे. चांगली बॅटिंग करत आहे विनीत आणि प्रतीक, जे आपल्या संघासाठी चांगली मौल्यवान पार्टनरशिप आणि भागीदारी केली त्यांनी. नवीन बॉल घ्यायचा आहे. विनीत मालिया 33 धावावर खेळत आहे. 33 धावांची खेळी करत आहे विनीत आणि प्रतीक हा 18 धावांचा खेळत आहे आणि विनीत 33. काय बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज, अतिशय उत्कृष्ट बॅटिंग केली त्यांनी. दोघांनी 53 धावांची पार्टनरशिप केलेला आहे, भागीदार केलेला आहे. जुना चेंडू आलेला आहे. सरपंच एलेव्हनसाठी चांगली गोष्ट आहे की ते 2 फलंदाज चांगली बॅटिंग करतायत ते. जर एखादा जुना बॉल अवेलेबल नसेल तर नवीन बॉलावर खेळावं लागेल. सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. पहिलाच दिवस आहे आणि एकच सामना झालेला आहे म्हणून बोलतोय. बॉलिंग साठी सध्या मयूरेश आणि बॅटिंग साठी विनीत. छा धावा आणि पुन्हा एकदा षटकार मारला विनीत यांनी. अतिशय चांगली बॅटिंग केली विनीत यांनी. 39 धावा केलं त्यांनी. विनीत यांनी 39 धावांची खेळी केलेली आहे. 39 धावांची खेळी करतो विनीत परत जात आहेत आणि प्रतीक हा 18 धावांवरती नाबाद राहिलेला आणि विनीत 39. टार्गेट झाले 67, 67 धावा झालेले आहेत. 68चं टार्गेट आहे. 67 धावा झालेल्या आहेत. धन्यवाद सुभाष धुमाल सर, सचिन माली, राकेश माली. समालोचन कक्षामधून MPL 2025 चांगलं समालोचन करताना आपण पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. चौथा हिरवा स्पोर्ट जयेश मालीची टीम, तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश बी सनी माली. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच या. चौथा हिरवा स्पोर्ट आणि श्री गणेश बी. एनके आपण यायचं. एनके टॉससाठी या. नाणेफेकी कक्षामध्ये आपण पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. श्री गणेश बी शिनू आणि विपक्ष टीम आहे जयेश मालीची चौथा हिरवा स्पोर्ट. भिवंडी ग्रामीण 40+ संघाचे कमिटीचे पहिले माजी कार्याध्यक्ष आणि मानकुली गावचे एक लेजंड क्रिकेटर नरेश कदम माली, आमचे सर्वांचे लाडके एनके यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. चला शिवम आलेला आहे, शिनू आलेला आहे. श्री गणेश बी संघाचा संघनायक जयेश चौथा हिरवा स्पोर्ट. जयेश आपण संघनायकाला पाठवा लगेच. बघा आपल्याला वारंवार पुकार देऊन ते दिला आपली हजर होत नाहीयेत. कृपया वेळेचे सहाय्य करा. आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. चौथा हिरवा स्पोर्ट. चला संघनायक म्हणून या आपण. चौथा हिरवा स्पोर्ट संघनायक आलेले आहे. मानकोली प्रीमियर लीग 2025 मानकोलीकरांची क्रिकेटची दीपावली आपण मैदानावर पाहतोय. एनके आपण या. हेड आणि टेल असं स्वरूप आहे. काटा आणि छापा. कोण आवाज देईल? एनके नाणेफेकी करतील. अविन माले आणि सनी. हेड अशी कॉलिंग आणि हेड झालेली आहे. धन्यवाद इनके जी. आपण मान्यवर कक्षेची शोभा वाढवायची आहे. शिनू नाणेफेकी जिंकलेली आहे. MPL 2025चा आपण पहिला सामना खेळताय. काय निर्णय? गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नक्कीच एका बाजूला श्री गणेश बी तर बाजूला चौथा हिरवा स्पोर्ट जयेश मालीची टीम. गोलंदाजी करण्यामागचं काय कारण? आमची गोलंदाजी पण चांगली आहे आणि सर्व एनर्जीच आहेत म्हणून आम्ही बॉलिंग करू. कसं वाटलं 2025चं गुरुदत्त क्रीडा मंडळाचं हे दिवाळी पर्वाचं दिवाळी क्रिकेटचं महोत्सव कसं वाटलं? चांगलं आहे आणि दरवर्षीच खेळायला मजा येते आम्हाला. खूप खूप शुभेच्छा. अविन माली नाणेफेकी गमावलेली आहे. प्रथम फलंदाजी आली. आपण नाणेफेकी जिंकली असेल तर काय निर्णय? आम्ही फलंदाजीच घेणार होतो.
म्हणजे जे होतं ते मिळालंय. कोणत्या धावा आपल्या संघासाठी असतील? आम्ही जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. कोणाकडे जास्त अपेक्षा आहेत? आमच्याकडे 40+साठी रुपेश आहे आणि रेग्युलर फॉर्मॅटमधनं ऋतिक माले आहे. चांगल्या प्रकारे बॅटिंग करतो तो. कशी वाटली 2025 MPL स्पर्धा? आणि गेली मानकुलीकरांची हे मला वाटतं 30वं पर्व आहे. 1995 ते 96 पासून आपण ही दीपावली क्रिकेटच्या माध्यमातून मैदानामध्ये साजरी करतो. तर गुरुदत्त क्रीडा मंडळाला काय शुभेच्छा देशील? अतिशय यावर्षी एकदम कलरफुल स्पर्धा वाटते आणि याच्यामागे रुपेश म्हात्रे आणि सचिन मालीची मेहनत आहे. तसेच गणेश केनी आणि इतर गावातले सर्वांची मेहनत आहे. म्हणून ही स्पर्धा चांगल्या प्रकारे कलरफुल दिसत आहे आपल्याला. खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आजच्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवसातून तिसऱ्या सामन्याची नाणेफेकी जिंकलेली आहे. ती श्री गणेश बी संघाचे ऑनर संघनायक शिवम मालीनं आणि प्रथम घेतले गोलंदाजीचा निर्णय. आणि प्रतिस्पर्धी संघ चौटायरवा स्पोर्ट जयेश मालीच्या टीमला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जावे आपण ऐकूया दुसऱ्या सामन्याचं दुसरं सत्र. समालोचक कक्षामध्ये सज्ज आहेत सचिन माली. धन्यवाद. धन्यवाद कार्यक्रम दादा. सामन्याला सुरुवात होते त्याकरिता आपण टार्गेट ठेवले ते 68 धावांचं श्री गणेश ए संघापुढे. आणि प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ 17 धावसंख्या 17 धावांचं रिक्वायर रन रेट ठेवलेलं आहे. सुरुवातीपासून मोठे फटके मारावे लागतील जर आपला सामना विजय करायचा असेल तर. सलामीची जोडी केतन माली आणि नॉन स्ट्राईकला तो संदीप माली. आणि गोलंदाजा बाहेर तो स्वतः कर्णधार सुनील माली यांच्याकडे. सांघिक पहिला आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन सुनील माली राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय. त्याला सामोरं जायला एक उजव्या शैलीचा फलंदाज केतन माली. पहिला षटक चालू आहे. 40 फॉर्मॅट आहे. पाहूया पहिला चेंडू सुनील याचा केतन याला ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेले चेंडू. केतन यांनी पंच केलेले चेंडूला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर चौकार मारलेले आहे. सुरेख सुरुवात केलेली आहे केतन माली याने. अतिशय चांगली सुरुवात. सरपंच 11 टीम थोडीशी पहिल्या 2 ओव्हरमध्ये सचिन अडचणीमध्ये वाटली होती. फक्त 11 धावा होत्या. मात्र आयकॉन प्लेअर विनीत माले आणि प्रतीकनं संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेलेले आहे. दुसऱ्या चेंडूवर यष्ट्यांचा वेध. मोठा फलंदाज बाद केतन माली. नक्कीच अविनाश माली आणि केतन मालीकडून MPL 2025 स्पर्धेसाठी 40+ आणि रेग्युलर कॅटेगरीसाठी उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि सिरीजसाठी खेळाडूंना कॅश प्राइज देण्यात येईल. स्वर्गीय बालाराम विठ्ठल माली कविता स्टोन सप्लायरचे मालक यांच्या स्मरणार्थ राहुल आलाय. नक्की सुनील मालीच्या संघाचा सहकारी. आजच्या आपण दुसऱ्या सामन्यापर्यंत सचिन अपडेट पाहिला तर स्पर्धेचा पहिला चौकार सदा न ठोकला. पहिला विकेट यशपाल मालीनं आपल्या नावावर कोरला MPL 2025 आणि पहिला षटकार प्रमोद भुईरनं ठोकलेला आहे. आणि सर्वात मोठी धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर सरपंच 11 टीमच्या नावी आहे ती 67. नव्याने आलेला फलंदाज राहुल माली. राहुल मालीला सँडी मालीकडून प्रत्येक षटकारासाठी 1000. क्या बात आहे. सिनियर 40+ चे खेळाडू. 17च्या सरासरीने धावसंख्या जमा करायची आहे. याचे देखील राहुल माली यांनी भान ठेवायचं आहे. मोठे फटके मारावे लागतील. पहिला चेंडू अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू. राहुलला कुठे संधी नाही. आज सचिन कौतुक करावाले राकेश मालीचं. पहिल्यांदा समालोचक कक्षामध्ये आणि एक चांगले शब्द उच्चारत आहेत क्रिकेटच्या माध्यमातून. इथे अगदी थोडीशी मिसफील्ड शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय. शिवमनं चेंडूला उचललाय. दुसरी धाव राहुल मालीनं पूर्ण केलेली आहे. गचाल क्षेत्ररक्षण झाले. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा झालेल्या आहेत. नाही, नक्कीच आपले विशाल शिरसाट उर्फ गोल्या याची तब्येत थोडीशी हायफाय वाटते. सचिन गोल्याने देखील भरपूर MPL स्पर्धा केलेल्या आहेत. इथे राहुल मालीनं ऑन साइडला चेंडूला टोलवलंय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग मिळेल. फक्त एक सिंगल.
नक्कीच राहुल माली याचा चिरंजीव आहे. यज्ञेश उर्फ बाब्या एक युवा खेळाडू आहे. एकविरा स्पोर्ट मधून दीपेश मालीने त्याला संधी दिली आणि पावसाळी क्रिकेट चांगला खेळला होता. धावसंख्या 7, चेंडू टाकून झालेत 5, 1 विकेट. मोठं आव्हान आहे. किशोर माली देखील सुनील मालीच्या टीम मध्ये आहे. मनोज केनी देखील 40+ चांगला खेळाडू आहे. क्या बात आहे. संदीप ज्युनियर डावखुरी आताचा फलंदाज. शेवटचा चेंडू पहिल्या पॉवर प्लेचा ओव्हरचा खेळ. 68 धावांचं विशाल लक्ष. सुरेख चेंडू. इथे संदीप ज्युनियरला बीट केलाय. सुनील मालीनं फलंदाजीतून 7 धावा आणि गोलंदाजीतून पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा दिलेत. संघाचा संघ मालक स्वतः चांगला 40+ खेळाडू आहे. चांगली सुरुवात. येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये आता 61 अजून बनवायचे आहेत. यानंतरचा सामना चौटायरवा स्पोर्ट आणि श्रीगणेश बी संघ नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करणार आहे. बरोबर 5 मिनिटांमध्ये पहिलं ओव्हर कंप्लीट झालेलं आहे. सर्वांनी वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचे. राहुल मालीला पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे सँडीकडून. प्रत्येक षटकाराला 1000. चला वेल कमी घ्या. सरपंच 11 मान्यवर कक्षामध्ये आपण लालचंददादा माली यांना पाहतोय. भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ चे माजी पहिले कार्याध्यक्ष आमचे नरेश कदम माली NK, अविनाश माली माजी सरपंच मानकोली, रमाकांत केनी चौटायरवा नवीन 40+ चे खेळाडू, तसेच निलेश केनी गुरुदत्त चौटायरवा मास्टर 40+ चे खेळाडू आणि आमचे सर्व सहकारी मित्र सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 1 ओव्हर 7. मला वाटतं इथे सुनील मालीने एक चांगला समीकरण जुळवून आणलेले आहे. कारण की आता यज्ञेश गोलंदाजी करेल. समोर फलंदाज आहे राहुल माली म्हणजे बाप बेटा. क्या बात आहे. बाप वाह. बेटामध्ये लढाई चालू होईल. आता बघूया काय होतंय. बाप किंवा बेटा. आणि बंडू माली यांच्याकडून अनाउन्समेंट झालेला आहे. राहुल मालीसाठी एक खंबा देण्यात येते बोलतात ते. षटकारासाठी खंबा. राहुल मालींसाठी एक ऑफर आहे बंडू माली यांच्याकडून. नक्कीच कालिका माता कालवार सिनियर 40+ चे उत्कृष्ट खेळाडू योगेश पाटील सध्या आपल्याला ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून जोडलेत आणि त्यांनी मानकुली प्रीमियर लीगला शुभेच्छा आणि राहुल मालीला प्रत्येक षटकाराला 500 रुपये. क्या बात आहे. धन्यवाद योगेश पाटील कालवार. इथून स्पर्धा पाहत आहेत. राऊंड द विकेट. चांगला फटका आडव्या बॅटने चेंडूला खेळलेत. डीप मिड विकेट रिजनला विशाल कडून चांगली फिल्डिंग. राहुलची दुसरीच पूर्णवती झाली. सचिन लक्ष ठेवा. इथे संदीप ज्युनियर बाद असेल. पंच निर्णय देतील. यस एकच धाव. नाही सुनील मालीचं लक्ष होतं. राहुल माली पूर्णपणे आपल्या पॉपिंग क्रीज पोहोचले नव्हते आणि तिसरीचा प्रयत्न करत होते. राहुल माली लक्ष ठेवा. बघितलं सुनीलचं लक्ष किती आहे. 1 धाव तुमची कमी झाली. संदीप ज्युनियरने 2 पूर्ण केल्या. राहुल मालीनं 2.25. थोडेसे कमी पडले. हरकत नाही. चला चाल काय हरकत नाही. बघूया आता काय होतं ते. पुढचा चेंडू चुका या सुधारण्यासाठी आहेत राकेश. ते निश्चित आहे असं काही नाही. सामना करतील राहुल माली आणि बॉलिंग मारवर त्यांचाच मुलगा. बघूया काय करत आहेत राहुल माली. बाबा एक टाक बॅट खाली बघू. राहुल मालीला बक्षीस आहेत 1,500. भरपूर बक्षीस लागलं त्यांच्यावरती. वाह आणि हे उडाया. और चांगला झेल काऊ कॉर्नर रिजनला. राहुलचे प्रयत्न चांगले होते. इथे मुलांनी बाबाला आउट केलाय. बरोबर आहे. हा मानकुलीचा क्रिकेट. तुम्ही भरपूर संघामध्ये भाऊ खेळताना बघितलं. अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवर, तसेच आता आपल्या MPL मध्ये तुम्ही बघितलं राहुल माली आणि बाब्या बाप बेटा. राहुलची विकेट. एक प्राइज विकेट कमवलेलं आहे राहुल यांच्या रूपामध्ये. पुढचा बॅटर मैदानामध्ये येत आहेत
नक्कीच पहिला सामना वैभव माली आणि यशपाल मालीसाठी दुःखाचा गेला. मात्र विनीत माली आणि प्रतीक मालीनं जी आपली ओळख आहे ती सरपंच 11 टीम मधून पहिल्या सामन्यातून दाखवून दिलेली आहे. जो आपला धबधबा आहे तो कायम ठेवला त्यांनी. मोहित इंद्रपाल माली एक युवा खेळाडू आहे. गोलंदाजीतून जरूर त्याला षटकार पडले, 24 धावा दिलेत. मात्र 24 धावा काढण्याची क्षमता मोहित मध्ये आहे. सचिन अगदी बरोबर आहे. मोहित देखील असा फलंदाज आहे तो कुठल्या क्षणी मोठे फटके मारू शकतोय. आणि त्याच्या अपोजिट साईडला तकदीर माली हा देखील एक धडाकेबाज फलंदाज आहे, हे देखील विसरायचं नाहीये. नक्कीच तकदीर मालीला एमपीएल स्पर्धा नेहमी लक्की ठरलेली आहे. मोहित इंद्रपाल माली फुलटो चेंडू. इथे पंचांनी बिमरचा इशारा केला आहे. एका टप्प्यानं चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट सीमापार चौकार. 1-2 का 4 फ्रीड असेल. 5 धावा या चेंडूवर येतील श्रीगणेश ए टीम साठी. आतापर्यंत आपण सचिन विचार केला तर एमपीएल स्पर्धा श्रीगणेश ए 4 धाव स्पोर्ट असेल, ज्ञानदेव स्पोर्ट, आर.के. बिल्डर्स या संघांना लक्की गेलाय. चॅम्पियन ठरलेत हे संघ. या मैदानावर 8वी स्पर्धा आणि इथे धावचीत मोठी विकेट. मोहितचं लक्ष नव्हतं. फ्रीड होता तिथे परंतु मोहितचं लक्ष नव्हतं. धाव जमा झाली असती पण ते धावबाद झालेले मोहित. मोहित थोडासा नाराज आहे. 24 धावा गोलंदाजीतून दिल्यानंतर थोडस मनाचं खच्चीकरण करून घेतलं असं वाटतं. ही धाव कंप्लीट झाली असती. तकदीर मालीनं स्ट्राईक जरूर मिळवली मात्र सहकारी ते बाद झालेले आहे. नवीन फलंदाज सार्थक एक चांगला फलंदाज आहे. सर्व टीम समतोल आहेत. कुठली टीम अगदी सर्व टीम समान आहेत. तशी कॅटेगरीच आपले सचिन माली, रुपेश म्हात्रे स्पर्धेसाठी खूप मेहनत घेत आहेत. एकदा नवरात्र आली की संपूर्ण मानकुलीच्या क्रिकेट खेळाडूंना एमपीएल ची चाहूल लागते. गेली 30 वर्ष ही क्रिकेटची दिवाळी मानकुलीकर मैदानावर साजरी करतायत. मित्रांनो, कोणी कुठल्याही प्रकारचा वादविवाद पंचांशी मैदानामध्ये करू नका. जो काही निर्णय असेल तो अगदी चर्चा करून आपल्याला संपुष्टात आणायचा आहे. संतोषजी तरे गावदेवी भादवडे संघाचे उत्कृष्ट खेळाडू आणि भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ चे लॉर्ड कमिटी मेंबर यांच्याकडून देखील एमपीएल स्पर्धेला शुभेच्छा. धन्यवाद संतोष भाऊ तरे. पुन्हा एकदा नो बॉल आलेले आहे. पंचांचा नोचा इशारा. 2 नो टाकलेले आहेत. मला तर वाटतं की गोलंदाज बाद झालेले आहे. संतोषजी तरे नक्कीच भिवंडी तालुक्यातील सर्व संघटनेचे खेळाडू पदाधिकारी आम्हाला एमपीएल स्पर्धा 2025 साठी जोडलेत. होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून आपलं सर्वांचं एमपीएल 2025 मध्ये आमच्या गुरुदत्त क्रीडा मंडळाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. फ्रीड चालूच आहे. 1+1 या बॉलवर धावा आलेले आहेत. धावसंख्या 15. आमच्या अल्पेश गायकवाड यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्कोर अपडेट अगदी अचूकपणे त्यांच्याकडून इथे हाताळला जातोय. पहिला सामना हा ज्ञानदेव स्पोर्टनी विन केलेला आहे. हा चालू सामना आहे. दुसरा सामना चालू आहे. शिवम भोईर मानकुली ग्रामपंचायतचे एक युवा सरपंच म्हणून ज्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. कुमार आहेत, चांगले खेळाडू देखील आहेत. एकविरा स्पोर्ट कडून अजूनही ते खेळत आहेत. बघूया ओव्हर द विकेट नाव मोहितचं दुसरं ओव्हर कंप्लीट करण्यासाठी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पाहूया. राईट आर्म ओव्हर द विकेट. त्याला सामोर जाईल एक उजव्या शैलीचा फलंदाज. मोठा पार करण्याचा प्रयत्न केला होता सार्थक याने. बॅट आणि चेंडूमध्ये अहोत संपर्क झालेला नाहीये. चेंडू पडल्यानंतर सचिन काहीसा खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी उचली घेतली नव्हती. वेलकम एसके पार्थाव. इथे अगदी चेंडू एसटीच्या मागे एसटी रक्षकानं टिपलाय. विनीत मालीने इथे मोठी विकेट. सार्थक मालीच्या रूपानं अडचणीमध्ये आहे. श्रीगणेश बी मात्र अडचणीमध्ये आहे असं म्हणता येणार नाही, कारण की अजूनही खेळपट्टीवर तकदीर माली आहे. हा खेळाडू श्रीगणेश संघासाठी नेहमी लक्की ठरलाय. मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला हा खेळाडू त्याच संघामध्ये जातोय.
नक्की सलग 2 चॅम्पियन श्रीगणेश संघानं 4 दम स्पोर्टनं देखील, त्यानंतर ज्ञानदेव स्पोर्ट असेल, आर के बिल्डर्स, हे संघ चॅम्पियन झालेले आहेत. नवीन फलंदाज सुमित आलाय. सुमित एक चांगला खेळाडू आहे. तकदीर माली याला संधी मिळत नाही फलंदाजी करायला. शिवचा पुढचा चेंडू सुमित यासाठी पाहूया पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. इथे चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू चेंडूला उचलून यष्टीरक्षक विनीत मालीच्या हातामध्ये देतोय. 2 ओव्हर 5 बाद, धावा बनलेत 15. अजूनही मोठं आव्हान, धावांचं डोंगर उभा आहे. सुनील माली खुश. बघा मित्रांनो, आपले जे ठाणे अप्पर लोधाचे जे खेळाडू आहेत 40+ मधून आपल्या संघामधून खेळत आहेत, कृपया त्यांनी सर्वांनी ज्या संघामध्ये ते आहेत MPL 2025 साठी, त्यांनी खरोखर जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर आपल्या संघ मालकाला, कॅप्टनला सांगा, कारण की पुढील खेळाडूंची प्लॅनिंग त्यांना करावी लागते. आपल्याला याला जमत नसेल, ग्रुप बनवलेले आहेत, तुम्ही आधी सूचना देत चला, कारण की ऑनर नाराज नको, आपले सहकारी नाराज नको. जे खेळाडूंनी फॉर्म भरलेत MPL 2025 साठी, त्यांनी सर्वांनी कळवा की मी उपस्थित आहे की नाही. अन्यथा जर तुम्ही असे गैरहजर राहिले तर मंडळाला विचार करावा लागेल. नक्कीच ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाज विनीत माली, मानकुली क्रिकेटचा चिराग, ज्यांनी खूप कमी वेळेमध्ये जास्त प्रसिद्धी मिळवली. मानकुली गावाचं नाव या क्रिकेटच्या पटलावर ज्यांनी आणून ठेवला असा खेळाडू सुनील मालीचा आयकॉन प्लेअर नक्कीच खुश असेल, कारण की प्रतीकनं आणि विनीतनं आपली पहिल्याच सामन्यातून छाप सोडलेली आहे. तब्बल 50 धावांची भागीदारी देखील MPL ची या 2 खेळाडूंच्या नावे आहे. सरपंच 11 टीम कडून विनीत राऊंड द विकेट. जे खेळाडू गैरहजर असतील त्यांनी आपल्या संघ मालकाला कळवायचं किंवा कॅप्टनला कळवायचं आहे. जे खेळाडू गैरहजर असतील त्यांनी इन्फॉर्म करायचं आहे. 12 चेंडूमध्ये अजूनही 53 धावा बनवायचे आहेत. बघूया तकदीर. पहिला चेंडू तेज तर्रार टाकलाय. वाराचं वेग तसा गोल करत आहे विनीत, आणि ते तकदीर मला काही समजत नाही, मला अजूनपर्यंत तरी समजलं नाही. नक्कीच घोड्यावर स्वार होऊन अगदी गोलंदाजी करतोय. रनअप मध्ये थोडासा बदलाव केलाय. 180च्या सरासरी गोलंदाजी करतो मला वाटतं. त्यांचं स्पीड बघा, बॉलिंग स्पीड. पुढचा चेंडू विनीत माली, आणि पुन्हा एकदा तोच मारा, तोच सेम बॉल. नक्कीच टिकाट मारा. तकदीर मालीवर दर्पण आहे. 12 मध्ये 53 जी सुरुवात व्हायला हवी होती ती सुरुवात संघाला मिळाली नाहीये. तकदीर माली, निलेश माली देखील थोडेसे नाराज असतील. धावांचा भला मोठा डोंगर तयार केलेला आहे सरपंच 11 यांनी, आणि मला तर काहीतरी दबाव असल्या कारणाने थोडा तकदीर माली सुद्धा दबावाखाली खेळण्याचा प्रयत्न होता त्यांचा. पण सलगचा 3रा डॉट चेंडू टाकलाय तकदीर मालीला विनीत मालीनं. चांगली गोलंदाजी विनीत माळी करतायत. तेज तर्रार. 9 चेंडू 53 धावा. आता सामना कठीण होत चाललेला आहे श्रीगणेश संघासाठी. अतिशय चांगली गोलंदाजी करताय विनीत, आणि सलगचे 4 चेंडू त्यांनी सेम मारा, सेम पॅटर्न यूज केलेला त्यांनी. नक्कीच बॅटची आउटसाइड एज लागली होती. भलं मोठं टार्गेट जे सेट केलेलं आहे सरपंच 11 संघाने, ते आता चेस करताना तुम्ही श्रीगणेश याला बघत आहात. धावसंख्या बऱ्याच उशिराने एका धावेने पुढे सरकली ती 16 वर. चेंडू टाकून झालेत 16 आणि धावा बनलेत 16. वेलकम प्रशांत. इथे अगदी सुमित मालीची मोठी विकेट. हिट विकेट की बॉल आउट? हिट विकेट. प्रशांत केनी सुद्धा इकडे आपल्याला आल्यात. प्रशांत केनी, तुम्ही व्यासपीठात ताबा घ्यायचा आहे.
न्यू एकविरा मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष प्रशांत केनी. चांगली गोलंदाजी होत आहेत विनीत यांच्याकडून आणि संघ थोडा अडचणीत आलेला आहे. श्री गणेश ए संघ भलं मोठं लक्ष सरपंच 11 सेट केलं होतं. 67 धावांचं लक्ष आणि 68चा तरी पाठलाग करत आहेत श्री गणेश ए. नक्कीच 2025 मध्ये नक्कीच आपण माणकुले गावातून एक युवा समालोचक म्हणून राकेश मालीकडे पाहूया. वेळ कमी आहे मात्र तरी देखील आज पहिल्या चेंडूपासून आमच्या समालोचक कक्षामध्ये चांगलं समालोचन करतायत डीजे आबी. डावखुरे आताचा शैलीदार फलंदाज आणि ज्याला नेहमीच MPL स्पर्धा ही लक्की राहिलेली आहे. गोलंदाजी असो की फलंदाजी अभिनं नेहमीच आपली छाप सोडलेली आहे. विनीत माली समोर बघूया काय करतात अभि आता. विनीत म्हणजे गोलंदाजी शैली थोडं अलग आहे आणि ते कोणाला समजत नाही म्हणतात वाटतं. आतापर्यंत त्यांनी ओव्हर षटक संपलेला आहे. परिपक्व असा खेळाडू. ओव्हर नंबर 3 कंप्लीट झालेत. फक्त 16 धावा आलेत आणि नक्कीच इथून आपण पाहिलं तर सरपंच 11 संघानं चारी मुंडे चित करून ठेवलाय. चांगली अति चांगली गोलंदाजी केलेली आहे त्यांनी. सरपंच 11 संघाची चांगली गोलंदाजी झालेली आहे आतापर्यंत. 6 चेंडूमध्ये 52 रन चेस करायचे त्यांना. 52 रन बनवायचे आहेत. बघा मनोज केने अजून एक त्यांच्याकडे गोलंदाज 40+ आहे. किशोर माली आहे. संदीप ज्युनियर आहे. सुनील माली आहे. 40+ अगदी चारही खेळाडू हिट आणि फिट आणि चारही खेळाडू सिनियर 40+ आहेत. नाही अतिशय चांगले ते मी सकाळी बघतो प्रॅक्टिस करत दिसत आहे सर्व गोलंदाज ते 40चे चांगली गोलंदाजी करत आहेत. प्रतीक विनीत नंतर प्रतीक हे 2 स्टार खेळाडू. सुनील मालीची चांगली सुरुवात. बॅटिंगचे सज्ज आहेत तकदीर माली. बघूया आता काय करत आहेत. 6 चेंडू 52 धावा. 6 चेंडूमध्ये 52 धावा बनवायचे आहेत श्रीगणेश या संघासाठी. यज्ञेश माली उर्फ बाब्या याच्या खांद्यावर संघनायकाची जबाबदारी आहे. एक युवा नेतृत्व. चला प्रतीक गोलंदाजीला सुरुवात करा. 6 चेंडू 52. पहिला चेंडू कंट्रोल पूल. तकदीर माली स्लो डिलिव्हरी. ज्या खेळणीसाठी तकदीरची ओळख आहे तो फटका अजून तकदीरच्या बॅट मधून आला नाहीये. मला त्याने सूर गवसलेला नाही अजूनपर्यंत सुद्धा त्यांना. आणि गोलंदाजी प्रतीक चांगली गोलंदाजी करतायत. स्लो डिलिव्हरी टाकली पहिला चेंडू त्यांनी. दुसरा चेंडूसाठी सज्ज आणि पुन्हा तोच बॉल टाकला आणि विकेट्स. प्राइज विकेट भेटले त्यांना. तकदीर माझी विकेट भेटलेला आहे. बॅटिंग मध्ये अशी चांगली बॅटिंग त्यांनी केली होती प्रतीक यांनी. चांगल्या फलंदाजाला बाद केल्यानंतर एक युवा खेळाडूची मनोबल आणि ताकद इथे वाढली जाते. A1 पवन आलं तर मैदानामध्ये. बघूया काय करतायत ते. टोपण नाव त्यांनी दिलेलं A1 पवन. वेलकम श्रीराम. संतोष स्पोर्टचे आमचे 40+ एक उत्कृष्ट खेळाडू पवन. प्रणित. बघूया प्रणित काय करताय आपल्यासाठी संघासाठी. आणि सुरेख चांगली चेंडू. गोलंदाजी सुरेख गोलंदाजी करतायत प्रतीक. सरपंच 11 करणं चांगले खुश असतील. त्यांची गोलंदाजी आधी चांगली आणि बॅटिंग सुद्धा आधी चांगली झाली होती. चांगला फटका. अगदी पॉइंट रिझनला फटका गेलेत. खाली क्षेत्र आहे. गॅप मधून चेंडू सीमापार. प्रणितच्या बॅट मधून हा सुंदर चौकार. A1 पवन त्यांना नाव टोपण देण्यात आलेलं आहे. या चौकारांनी पराभवाचं अंतर कमी होईल मात्र प्रणितचं मनोबल राकेश नक्कीच वाढेल. नाही 100% वाढणार असेल. आणि चांगली गोलंदाजी वाईट डिलिव्हरी. प्रणितसाठी एक ऑफर आहे. षटकार मारला तर 500 रुपये धीरज मालीकडून. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. उपचारिक शिल्लक आहे या सामन्यातून. किशोर माली अंकल त्यांना आपण अंकल बोलतो. किशोर माली सुद्धा चांगले अजून फिट आहेत आपल्या. नैतिक क्या बात आहे.
अविन मालेंचे चिरंजीव नैतिक माली देखील सरपंच 11 मधून धावसंख्या 22 आणि आज सेकंड इनिंगचा शेवटचा चेंडू इथे सामना विन सरपंच विमरचा इशारा केला पंचांनी. नक्कीच अगदी फिल्डिंग पोझिशन मध्ये कुठेतरी आपल्याला चुकीची फिल्डिंग पाहायला मिळाली. काहीतरी चुकी झालेली असून नो बॉल आहे, फ्री हिट असणार आहे. त्याला हरकत नाहीये, धाबा बॅलन्स भरपूर आहेत राकेश. नाही नाही काही मात्र हरकत पुढे नाही, चालेल. असा प्रकार करू नका. जर सामना अटीतटीचा राहिला तर प्रॉब्लेम होईल. आणि हा सामना सरपंच 11 संघाने जिंकलेला आहे. 4 रन मारलेले आहेत. नक्कीच अगदी उज्ज्वल केनी आम्हाला जोडलेत. मानकोली गावचे एक युवा बिल्डर्स यांनी सुमित मालीला शुभेच्छा दिलेत. सध्या आम्हाला होम फोटोच्या लाईव्हच्या माध्यमातून जोडलेत. धन्यवाद उज्ज्वल केनी. कॉंग्रॅच्युलेशन सरपंच 11. चला. हार्ड लक श्री गणेश ए. चांगली तुम्ही सुद्धा फाईट केलेला आहे. चला दोन्ही संघ हस्तांदोलन करूनच मैदान सोडायचं आहे. हँडशेक करा सर्वांनी एक टीम स्पिरिट म्हणून. आणि चांगली विनिंग मॅच झालेला आहे. आता चांगली मॅच जिंकले सरपंच संघाने. कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट ऑफ लक, हार्ड लक श्री गणेश ए. वेलकम गोविंद माली. तर या सामन्यातून सामन्यावर खेळलो आहेत राकेश माली 40+ कॅटेगरी संघाचे ऑनर सुनील माली आणि रेग्युलर कॅटेगरी नो डाऊट विनीत माली. सुनील माली 44 कॅटेगरी मधून मॅन ऑफ द मॅच आणि रेग्युलर मधून विनीत माली. चला स्टेजवरती यायचं तुम्ही. बघा श्री गणेश बीचे खेळाडू आवाज देण्याआधी उतरले. राकेश हे खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. टायमर ऑन असल्यामुळे सर्व संघांनी नोंद घ्यायचे. टायमर ऑन असणार आहे सर्व संघांसाठी. चला दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. सामन्यावर खेळाडू या सुनील माली विनीत माली 40+ अति आणि चांगली रेग्युलर. मॅच झालेली आहे. चांगले बॅटिंग तुम्ही